जिल्ह्यातील दूध उत्पादक संस्थांच्या सुनावणीत अडथळे निर्माण केल्याच्या निषेधार्थ ताराबाई पार्क येथील सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर चंदगड आणि कागल दूध संस्था प्रतिनिधींच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। बेलवाडे कोण रे? बेलवाडे कोण रे? गोरगरिबांची संस्थावर अन्याय करणारा बेलवाडकरांचा गोरगरिबांची बेलवाडकर कोण रे? बेलवाडकर कोण रे? गोरगरिबांची संस्थावर अन्याय करणारा बेलवाडकरांचा गोरगरिबांच्या संस्थावर अन्याय करणारा बेलवाडकरांचा। कोल्हापूर जिल्हा दूध संघाशी संबंधित 1108 दूध उत्पादक संस्थांच्या अवसायन प्रक्रियेची सुनावणी न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू असताना 15 आणि 16 एप्रिल रोजी अचानक खंड पडल्याने चंदगड आणि कागल तालुक्यातील संस्था प्रतिनिधी आक्रमक झाले। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्ह्यातील 1108 दूध संस्थांची सहाय्यक निबंधक कार्यालयात सुनावणी सुरू आहे। त्यापैकी 400 ते 500 दूध संस्थांची सुनावणी झाली आहे, तरीही सुनावणी थांबवली जात आहे। हे योग्य नाही। ज्या नोटिसा काढल्या आहेत त्याची सुनावणी ताबडतोब पूर्ण करा, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी केली। गोकुळ हा जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आहे। ज्या 1200 संस्थांची सुनावणी सुरू आहे त्या संस्था पाकिस्तानातून आल्या नाहीत, त्या कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत। कायद्यानुसार त्या नोंदीत आहेत। या संस्थांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी ही मागणी त्यांनी यावेळी केली। सुनावणी तातडीने सुरू करून ती पूर्ण करावी। सर्व 1108 संस्थांना न्याय द्यावा आणि कोणाचाही मतदानाचा हक्क डावलू नये, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, बाजार समितीचे माजी सभापती दिनकर कोतेकर, विजयसिंह पाटील, संजय चितारी, प्रवीण भोसले, रवी पाटील यांच्यासह चंदगड आणि कागल तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधी उपस्थित होते।